मित्रहो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रहो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये एक हृदयाला अशी पिळवटा पाडणारी बातमी मी आपणासमोर घेऊन येत आहे. एक अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक मी एपिसोड पाहिला, यांचा एक व्हिडिओ पाहिला. कुठल्या तरी गावच्या ठिकाणी त्यांनी तो शूट केला होता आणि त्यामधलं जे मुख्य टार्गेट होतं ते बबनराव नावाचा एक माणूस. हा बबनराव 15 वर्षापूर्वी सेंट्रल एक्साइज सातारा येथे कामाला होता आणि 15 वर्षापूर्वी त्याला पगार होता तब्बल 15,000 रुपये. अगदी छान असं चालू होतं, परंतु एका गोष्टीमुळं त्याला त्याची नोकरी गमावावी लागली आणि ती गोष्ट होती दारू. या दारूमुळं या बबनरावला नोकरी सोडावी लागलेली होती. आत्ता या बबनरावचा पूर्ण चोळामोळा झालेला आहे. वयाच्या 98व्या वर्षी तो सकाळी 1 क्वार्टर आणि संध्याकाळी 1 क्वार्टर अशा 2 क्वार्टर दिवसाच्या तो दारू पितो. 2 क्वार्टर आणि गडी एवढं पिऊनही अगदी धगधाकट आहे. मित्रहो, सांगण्याचा मतितार्थ हा की दारूमुळं, एका गोष्टीमुळं याला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी सोडावी लागली. दारूमुळे याची सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येणारी जी काही काय म्हणतो आपण त्याला पेन्शन आहे ती बंद झाली. वाईट आहे हे दारू. विचार करा या दारूमुळं काय काय होतंय. मला वाटतं या बबनराव गेल्यानंतर बबनरावच्या तिरडीवर एखादी क्वार्टर गावठी दारू ठेवावी लागणार. तेव्हाच त्याच्या पिंडाला कावळा शिवेल असं वाटतं. असो, तर अशाच प्रकारची एक बातमी मी आता तुमच्या समोर घेऊन येतोय. दारूमुळं माणूस कुठल्या विचारांपर्यंत जातो ते आता आपल्याला या बातमीतून पाहायचंय. एक वृद्ध आई, परिस्थिती अतिशय बेताची, बिचारी काहीतरी कामं करून, बाहेरची कामं करून आपलं पोट भरत असते. आपल्याबरोबर आपल्या मुलाचंही पोट भरत असते. एका कार्यालयामध्ये ती साफसफाईचं काम करत होती आणि आज म्हणजे बुधवारी तिच्या त्या कार्यालयाचा पगार झालेला होता. तिने अनेक स्वप्न रचली होती. या पगारातून हे करायचं, ते करायचं, घरामध्ये काय काय सामान आणायचं वगैरे वगैरे अशी अनेक स्वप्न रचली होती. पण दुर्दैवाने हा पगार उपभोगण्यासाठी ती वृद्ध आई जिवंत नव्हती. अतिशय दुर्दैवी घटना आहे. ती गेली, ती संपली. पण ती का संपली, कशामुळे संपली ते आता आपण पुढे पाहूया. तिचा मुलगा मयूर, त्याला माहित होतं की आज आपल्या आईचा पगार झालेला आहे आणि दारू पिण्यासाठी त्याला आईकडून पैसे हवे होते. आई पैसे देत नव्हती, कारण तिने अतिशय काबाड कष्ट करून ते पैसे मिळवलेले असतात आणि दारूसाठी मुलाला पैसे देणं ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. त्यामुळे ती पैसे देत नव्हती. पण हा मुलगा त्या दारूच्या आहारामध्ये किंवा दारूच्या काय म्हणतो आहारापोटी तो इतका टोकाला गेला की त्याच्याबरोबर असलेला अजून एक त्याचा नातेवाईक आणि तो
ह्या दोघांनी मिळून त्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली आणि या बेदम मारहाणीमध्येच या वृद्ध आईचा दुर्दैवी अंत झाला. जिने 9 महिने पोटात सांभाळलं, लहानचा मोठा केला, प्रसंगी आपल्या पोटावर आच आणून या मुलाला मोठं केलं, त्याच मुलाने आज या आईचा दारूसाठी दुर्दैवी अंत केला होता. किती भयानक आहे ही घटना. कधी कधी तर असं वाटतं की नको, ही मुलं नसलेली परवडली. या अशा प्रकारचे जे काही आहेत मुलं ती नकोत. भयानक होते ते सारं. या सर्व गोष्टींवरून अनेक प्रश्न निर्माण होतात. मित्रहो, त्या प्रश्नांचा तुम्ही विचार करा की केवळ आणि केवळ टॅक्ससाठी आपलं महाराष्ट्र राज्य भरपूर प्रमाणात दारू विक्रीचे परवाने देऊन मोकळं झालेलं आहे. मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात दारू मिळते, केवळ आणि केवळ टॅक्स पोटी. याच टॅक्स पोटी अनेक लोकांचे जीव जातात. गुजरात राज्यामध्ये दारूबंदी आहे, मग त्यांना टॅक्स कमी मिळतो का? हाही प्रश्न विचार करण्यासारखा आहे. मग आपलं महाराष्ट्र या गुजरात राज्याची पॉलिसी का अवलंबत नाही? करा, बंद करा. त्याच्याऐवजी दुसरीकडून कुठून तरी टॅक्स मिळू शकतो, पण हे जे काही दुर्दैवी अंत होतात ते तर वाचू शकतील. दुसरा एक प्रश्न निर्माण होतो, तो असा की ठीक आहे, तुम्हाला दारू विक्री बंद करायची नसेल तर कमीत कमी प्रत्येक घराला जसं रेशन कार्ड दिलेलं आहे आणि त्या रेशन कार्डवर फक्त 2 किलो गहू, 2 किलो तांदूळ वगैरे वगैरे असं लिमिटेड सगळं मिळतं. अशा प्रकारचे प्रत्येक व्यक्तीला जे दारू पितात त्यांना एक दारू पिण्याचा परवाना द्यावा आणि त्या परवान्यावर त्या व्यक्तीसाठी 1 महिन्याचा कोटा हा निश्चित केला जावा. आणि त्यामुळं तो व्यक्ती ज्या वेळेला तो दुकानात जाईल, वाईन शॉपमध्ये जाईल, त्यावेळेला त्याला तेवढाच कोटा मिळू शकतो. आणि याच्यावर कुठेतरी एक कंट्रोल येऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तिसरा प्रश्न जो निर्माण होतो तो असा की ग्रामीण भागामध्ये ज्या काही ग्रामपंचायती आहेत, कारण हे प्रकार ग्रामीण भागामध्ये जास्त होतात, त्या ज्या ग्रामपंचायती आहेत या अनेक ग्रामपंचायतींनी बाटली आडवी केलेली आहे. मग तो फंडा प्रत्येक ग्रामपंचायत का अवलंबन करत नाही? करा, बाटली आडवी करा. खूप काही जी उद्ध्वस्त झालेली आत्तापर्यंत जी काही कुटुंब आहेत ती जाग्यावर येतील. आपण दारूचं व्यसन सोडण्यासाठी इकडे जातो, तिकडे जातो, या बाबाकडे जातो, त्या बाबाकडे जातो. हे सगळं करण्यापेक्षा कंट्रोल करा, कंट्रोल. त्या कंट्रोलमध्येच आपण कुठेतरी या बाबतीत जागेवर येऊ असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? मित्रहो, मुलाने केलेल्या या आईचा दुर्दैवी अंत या भयानक बातमीबरोबरच आज मी इथेच थांबतोय. पुन्हा तुमच्यासमोर अशीच एक बातमी घेऊन येतोय. तोपर्यंत दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला, म्हणजे या दारूबंदीच्या व्हिडिओला किंवा दारू कंट्रोलच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. तोपर्यंत नमस्कार.